कृष्णा खोऱ्यातील पूरस्थिती आणि दुष्काळी भागातील पाणी टंचाई या दोन्ही पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ताकारी, म्हैसाळ आणि टेंभूपसा सिंचन योजना तातडीनं सुरू करण्याची मागणी केली आहे। याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी सांगितले की कोयना, नवजा, महाबळेश्वर तसेच सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, कोयना, वारणा आणि पंचगंगा नद्यांना मोठा प्रवाह आला आहे। या पार्श्वभूमीवर राजापूर बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी कर्नाटकातून वाहून जात असल्याचा दावा त्यांनी केला। हे पाणी ताकारी, म्हैसाळ आणि टेंभूपसा सिंचन योजनाद्वारे खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठे महांकाळ, कडेगाव, मिरज पूर्व भाग आणि सांगोला तालुक्यातील तलावांमध्ये वळवावे अशी मागणी करण्यात आली। तसेच कर्नाटकने हिप्परगी बॅरेजमधून अलमट्टी धरणाकडे पाण्याचा विसर्ग वाढवावा, अन्यथा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो असे निवेदनात म्हटले आहे। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेनं दिला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे विभाग यांना निवेदन देण्यात आलं की गेल्या 15 दिवसापूर्वी पिकं आमची होरपळून जाते म्हणून पाणी सोडा म्हणण्याच्या पाठीमागे आम्ही लागलो होतो, परंतु आता पाऊसच इतका मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आहे की आज राजापूर बंधाऱ्यावरून जवळपास 77,000 क्युसेक पाणी हे कर्नाटकात चाललेलं आहे। तर आमची या अधीक्षक अभियंत्यांना आम्ही सांगितलेलं आहे की ताकारी, म्हैसाळ व टेंभू ह्या योजना तात्काळ चालू करा व या योजनेच्या माध्यमातून कवठे महांकाळ असेल, तासगाव असेल, त्या ठिकाणी सांगोला असेल, कडेगाव असेल, पलूसचा थोडा भाग असेल, मिरजचा पूर्व भाग असेल, जत असेल, ह्या भागामधले तलाव भरून घ्या अशी मागणी करण्यात आलेली आहे। आणि या मागणीला प्रतिसाद देत आम्ही लवकरात लवकर हे पंप चालू करण्याचं आश्वासन आज अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे। आणि याच्यामध्ये जर काही कुचराईपणा केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना या रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी ही पाटबंधारे विभागाची राहील।